नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार AN आपल्याला कॉर्पोरेट अकाउंट या विषयासाठी आहे. तर कॉर्पोरेट अकाउंटमधील आपण 6 प्रॉब्लेम बघितले. 7वा प्रॉब्लेम बघायचा आहे. नवभारत कंपनी लिमिटेडचा आहे. मी प्रॉब्लेम ओझरता वाचतोय. नवभारत कंपनी लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 1st August 2007 to acquire the business of firm of A and B Limited from 1st April 2007. The account were made to 31st March 2008, on which date the trading and profit and loss account appeared as under. तुम्हाला दिलेलं आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ते वाचायचं आहे. आणि त्यानंतर खाली इन्फॉर्मेशन आहे. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. फर्स्ट नंबर, इट वॉज डिसाइडेड दॅट 1/3 ऑफ फॉर्मेशन एक्सपेन्सेस बी राईट ऑफ इन द करंट इयर. आता फॉर्मेशन एक्सपेन्सेस 1/3 राईट ऑफ करायचं आहे चालू वर्षामध्ये. मग फॉर्मेशन एक्सपेन्सेस या ठिकाणी बघा, फॉर्मेशन एक्सपेन्सेस कुठे येतं? डायरेक्ट पोस्टला त्याचं अलोकेशन आहे. मग फॉर्मेशन एक्सपेन्सेस 4,500 दिलं आहे, त्याच्या 1/3च आपल्याला राईट ऑफ करायचं आहे. मग 1/3 किती येतं? 4,500 भागिले 3 किती? 1,500 रुपये. हे 1,500 रुपये कुठे घेणार? डायरेक्ट पोस्टला. ठीक आहे, या पद्धतीने. त्यानंतर द परचेस कन्सिडरेशन वॉज ॲग्रीड ॲट ₹2 lakh. The vendor are entitled to receive interest at 6% per annum on the outstanding purchase consideration, which was stilled on 30th September 2007 by issuing equity shares. आता 2 लाख रुपयाचं परचेस कन्सिडरेशन आहे, त्याच्यावर 6% म्हणजे किती? 12,000. आता हे 12,000 व्याज होतं पूर्ण वर्षाचं. त्याने किती तारखेपर्यंत द्यायचं म्हटलंय? 30 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी देऊन टाकलेलं आहे. जे आउटस्टँडिंग व्याज होतं, इंटरेस्ट होतं या ठिकाणी. मग 30 सप्टेंबरपर्यंत किती महिने होतात? एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. 6 महिने. 6 महिने म्हणजे त्याच्या हाफ 12,000च्या या ठिकाणी किती? 6,000. मग त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय इंटरेस्ट टू वेंडोर 6,000 रुपये. ही अमाऊंट या पद्धतीने आलेली आहे. आता पुढं काय करायचं आहे? तर या ठिकाणी इनकॉर्पोरेटेड डेट किती आहे? 1 ऑगस्ट. म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै 4 महिने प्री इनकॉर्पोरेशनचे आणि 2 महिने पोस्ट इनकॉर्पोरेशनचे. मग 6,000 भागिले 6 करा. 6 महिन्याचं आहे. 1,000 येतं. 1,000 गुणिले 4, 4,000 हे प्री इनकॉर्पोरेशनमध्ये आणि 2,000 पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये. इंटरेस्ट टू वेंडोर. ठीक आहे. त्यानंतर सॅलरी ऑफ ₹2,000 had been paid to the vendors for their assistment in managing the business for 4 months to 31st July. आता जे पार्टनर्स सॅलरी आहे 2,000 रुपये, ही पार्टनर्स सॅलरी कुठपर्यंत आहे? 31 जुलैपर्यंतच आहे म्हणतंय. आणि पार्टनर सॅलरी या ठिकाणी कुठं येतं? तर त्याचं प्री इनकॉर्पोरेशनमध्येच अलोकेशन आहे. ठीक आहे. त्यानंतर 2,000ला 2,000 प्री इनकॉर्पोरेशनमध्ये घेऊन टाकायचे. त्यानंतर मशिनरी व्हॅल्यूड ॲट ₹30,000 वॉज टेक ओव्हर फ्रॉम द वेंडोर. 30,000 रुपयाची मशिनरी आहे, वेंडोरकडून आपण टेक ओव्हर केली आहे. अँड machine costing ₹12,000 was purchased on 1st October 2007. आता ऑक्टोबर कधी येतं? ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे नंतर पोस्टमध्येच आहे, त्याचा काही इश्यू नाही.
फक्त प्रीमध्ये कोणती 30,000ची मशनरी. मग त्याच्यावर दोन्ही वेळी 10% डिप्रिशिएशन आकारायचं आहे. 30,000वर 10% किती 3,000 रुपये. 3,000 रुपये हे पूर्ण वर्षाचे. ठीक आहे, 3,000 पूर्ण वर्षाचे. मग 3,000 भागिले 12 करा, किती येतं 250 रुपये. 250 रुपये. मग प्री इनकॉर्पोरेशनला किती, तर किती महिने आहेत एप्रिल मे जून जुलै 4 महिने. 250 गुणिले 4 1,000 रुपये डिप्रिशिएशन प्री इनकॉर्पोरेशनमध्ये. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये 30,000वरचं 1,000 आलं तर 2,000 तिकडं आणि याच्यावरचे 1,200 रुपये हे असं टोटल 3,200 रुपये या ठिकाणी डिप्रिशिएशन तुमचं निघतं. 3,200च ना, स्पेसिफिक एक मिनिट. 3,200 3,000 रुपये ते 4 महिन्याचे 1,000 रुपये आणि पुन्हा मग 2,000 3,000 हां हां 30,000वरचे 2,000 रुपये आणि या 12,000चा आपण बघू आता. 12,000ची मशनरी 12,000ची मशनरी काय सांगते तर 12,000ची मशनरी 1 ऑक्टोबरला खरेदी केली आहे. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च 6 महिन्याचं. 12,000 6 महिन्याचं किती येईल व्याज 10%. 12,000च्या 10% 1,200 त्याचे हाफ 600 रुपये. 600 रुपये असं टोटल या ठिकाणी डिप्रिशिएशन जातं. पोस्टला या ठिकाणी 2,600 रुपये आणि इकडं 1,000 असं टोटल त्या ठिकाणी तुम्हाला 3,600 रुपये दिले. पुन्हा एकदा रिपीट करतोय. डिप्रिशिएशन 30,000ची एक मशनरी आहे, 12,000ची आहे. 12,000ची कधी खरेदी केली 1 ऑक्टोबरला खरेदी केलेली, म्हणून त्याचा काही विषय पोस्टमध्ये आहे. आता प्रीचा कोणता विषय राहिला ते 30,000च्या मशनरीचा. मग 30,000वर 10% किती 3,000 रुपये. 3,000 रुपये तर 4 महिनेचा फक्त डिप्रिशिएशन घ्यायचं इकडं, तर त्याचं 1,000 रुपये प्री इनकॉर्पोरेशनला आणि 2,000 पोस्ट इनकॉर्पोरेशनला. मग 12,000च्या मशनरीचा विषय. 12,000च्या मशनरीवर 10% किती 1,200. 6 महिन्याचं काढायचं म्हणजे 600 रुपये. 600 रुपये कुठे जातील पोस्टला. असं टोटल 2,600 रुपये पोस्टला. या पद्धतीने या ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आपण सोडूत. इथं ट्रेडिंग अकाउंट दिलं आहे, ते ट्रेडिंग अकाउंट तुम्ही जशाल तसं घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जनरल अगोदर टाईम रेशो काढून घ्या. टाईम रेशोमध्ये इनकॉर्पोरेशन डेट कोणती आहे इनकॉर्पोरेशन डेट कोणती 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट. त्याच्या अगोदरचा पिरियड म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन, त्याच्यानंतरचा पिरियड पोस्ट इनकॉर्पोरेशन. ठीक आहे. त्यानंतर चला त्यांचं फायनान्शियल इयर कधी स्टार्ट होतोय 1 एप्रिल आणि कधी 31 मार्च. ठीक आहे. मग एप्रिल मे जून जुलै 4 महिने आणि इकडचं 8 महिने. 4:8. याला लहानात लहान रूप द्या. 4 × 4 4 2 8. 1:2. हे काय झालं टाईम रेशो. सेल्स रेशो आता सेल्स रेशो काढायचा. सेल्स रेशोच्या बाबतीत इन्फॉर्मेशन दिली आहे आपल्याला ट्रेडिंग अकाउंटमध्ये. 1 एप्रिल टू 31 जुलै पर्यंत 90,000 आहे. म्हणजे प्री इनकॉर्पोरेशनचा सेल्स
90,000 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचा सेल्स काढून दिला आहे तुम्हाला. पोस्ट इनकॉर्पोरेशनचा सेल्स 3,60,000. मग 90,000 3,60,000 हे 4 शून्य कटले, हे 4 शून्य कटले, 9 1 9, 9 चौक 36, 1:1 हे काय झाला तुमचा सेल्स रेशो. हे दोन्ही निघाल्याच्या नंतर आपण सोडवतोय. तर पहिल्यांदा जनरल एक्सपेन्सेस आपण टाइम रेशोचे घेऊ. अगोदर टाइम रेशो किती आलाय 1:2, 1:2. मग त्याच्यामध्ये जनरल एक्सपेन्सेस, ठीक आहे. जनरल एक्सपेन्सेस किती आहे, जनरल एक्सपेन्सेस 19,200 त्याला 1:2 मध्ये करा, म्हणजे 19,200 भागिले 3 करा, किती येतं 6,400 आणि 12,800, ठीक आहे. त्यानंतर सेल्स रेशोचं या ठिकाणी लिहितोय. सेल्स रेशो किती आला आहे 1:4. आता सेकंड नंबरचं पद होतं ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट सेल्स रेशोवर डिवायडेशन होतं. मग ॲडव्हर्टाइजमेंट किती दिले 1,500 रुपये. 1,500 भागिले 5 करा, किती येईल 300 रुपये. 300 रुपये मग प्रीला आणि 1,200 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनला. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी कशाच्या बेसिसवर टाइम रेशो. स्टेशनरी टाइम रेशोवर किती दिले 600 रुपये. 600 भागिले 3 करा, किती 200. मग 200 रुपये प्री इनकॉर्पोरेशनला आणि 400 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनला. त्यानंतर काय सेलिंग एक्सपेन्सेस कशाच्या बेसिसवर सेल्स रेशोवरच. सेलिंग एक्सपेन्सेस किती 500 रुपये, म्हणजे 100 रुपये प्री इनकॉर्पोरेशनला तर पोस्ट इनकॉर्पोरेशनला 400 रुपये. त्यानंतर काय कॅरेज आउटवर्ड कशावर सेल्स रेशोवरच. कॅरेज आउटवर्ड. आता कॅरेज आउटवर्ड किती आहे 600 रुपये. 600 भागिले 5 करा, किती आता 120 रुपये. 120 रुपये प्री इनकॉर्पोरेशनला आणि 480 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनला, ठीक आहे. त्यानंतर डिप्रिसिएशन आहे, इथं स्पेसिफिक लिहितोय मी. त्याच्यामध्ये डिप्रिसिएशन आता डिप्रिसिएशनच्या बाबतीत या ठिकाणी 30,000ची एक मशिनरी आहे, ठीक आहे, आणि 12,000ची एक मशिनरी आहे. या पद्धतीने दोन मशिनरी आहेत. 30,000वर 10% किती 3,000. आता हे 3,000, मग ह्या 3,000मध्ये या ठिकाणी काय सांगतंय तर 3,000. आता हे पूर्ण वर्षाचं आहे, भागिले 12 करा, पर मंथ भेटल, म्हणजे किती भेटल तुम्हाला 250 रुपये. मग प्री इनकॉर्पोरेशनचे किती 4 महिने, या ठिकाणी किती 1,000 रुपये. 1,000 रुपये प्री इनकॉर्पोरेशनला आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनला 2,000 रुपये राहतील, ठीक आहे.
250 गुणिले 8 करा, 2000 येतं. त्यानंतर हे 12,000वर 10%, आता 12,000 10% किती येतं? 1200 रुपये. 1200 रुपये तर कधी घेतलंय म्हणतंय? 1 ऑक्टोबरला. 1 ऑक्टोबरला आहे. म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 6 महिन्याचंच काढायचं आहे. मग 6/12 करा, याचं किती येतं? 600 रुपये. म्हणजे पोस्टचं या ठिकाणी किती आहे? 2000 + 600 असं 2600. म्हणजे डिप्रिशिएशन स्पेसिफिक 1000 रुपये आणि इथं 2600 रुपये. ठीक आहे. त्यानंतर रेंट अँड टॅक्सेस कुठे येतं? टाईम रेशो. रेंट अँड टॅक्सेस किती आहे? 3000 रुपये. 3000/3 म्हणजे 1000 आणि 2000. ठीक आहे. त्यानंतर काय आहे? पार्टनर सॅलरी. पार्टनर सॅलरी. आता पार्टनर सॅलरीच्या बाबतीत काय सांगितले का आपल्याला इन्फॉर्मेशन? नाही. पार्टनर सॅलरीच्या बाबतीत सॅलरी ऑफ ₹2000 हॅड बीन पेड टू वेंडर फॉर द इयर असेसमेंट in managing the business for the 4 month to 31st जुलैपर्यंतच आहे. मग या ठिकाणी पार्टनर सॅलरी अगोदरच प्री इनकॉर्पोरेशनमध्ये सांगतात किंवा लिहितात आणि त्यासोबतच प्री इनकॉर्पोरेशनमध्ये लिहित असताना इथे इन्फॉर्मेशन देखील दिले 31 जुलैपर्यंतच आहे. म्हणून प्री इनकॉर्पोरेशनमध्ये या ठिकाणी मी लिहितोय थोडंसं स्पेसिफिकमध्येच लिहायला पाहिजे. किती? 2000 रुपये. त्यानंतर काय? फॉर्मेशन एक्सपेन्सेस कुठे येतं? पोस्टला. फॉर्मेशन एक्सपेन्सेस डायरेक्ट पोस्टला येतं. मग पोस्टला येत असताना या ठिकाणी काय सांगितलं त्याच्यावर इन्फॉर्मेशन? इट वॉज डिसाइडेड दॅट ओनली 1/3 फॉर फॉर्मेशन एक्सपेन्सेस बी राईट ऑफ इन द करंट इयरमध्ये फॉर्मेशन एक्सपेन्सेस तुम्हाला 4500 दिले. 4500 याच्या 1/3 म्हटलंय. मग 1/3 करा, किती येतं? 1500 रुपये. 1500 रुपये हे फॉर्मेशन एक्सपेन्सेस कुठं जाईल? पोस्टला. ठीक आहे. पोस्टला. त्यानंतर डायरेक्टर फीस आहे. डायरेक्टर फीस कुठं जाते रे बाबा? डायरेक्टर फीस डायरेक्ट पोस्टलाच. डायरेक्टर फीस डायरेक्ट पोस्टला जाते. डायरेक्टर फीस किती आहे? 4000 रुपये. हे 4000 रुपये. त्यानंतर इंटरेस्ट टू वेंडोर. आता हे कशाचं आहे? परचेस कन्सिडरेशनचं आहे. परचेस कन्सिडरेशन ॲक्च्युअलमध्ये किती आहे? 2 लाख. त्याच्यावर इंटरेस्टचा रेट काय सांगितला आहे? 6%. 2 लाख गुणिले 6/100 करा, किती येतं? तर 12,000 रुपये येईल. 12,000. आता हे 12,000 रुपये काय सांगतंय? तर द आउटस्टँडिंग परचेस कन्सिडरेशन विच वॉज स्टिल्ड ऑन 30th सप्टेंबर बाय इश्युइंग इक्विटी शेअर्स. आता 30 सप्टेंबरपर्यंतच म्हणतोय. म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 6 महिने. याच्या 6 महिने. मग 6
भागिले 12 किती येईल? 6,000 रुपये. हे 6,000 रुपये परचेस कन्सिडरेशन तुमच्या प्रॉफिट अँड लॉसला दाखवलेलं आहे. आता हे परचेस कन्सिडरेशन आहे, हे 6,000 त्याचं वरचं इंटरेस्ट, ते इंटरेस्ट आता किती? 6 महिन्याचं आहे. मग भागिले 6 करा, याला किती होईल? पर मंथ 1,000. आता प्री इनकॉर्पोरेशनचे किती? एप्रिल, मे, जून, जुलै, ठीक आहे, 4 महिने. 4 महिने प्री इनकॉर्पोरेशनचं आहे आणि पोस्टचं 2 महिने राहतील. म्हणून इंटरेस्ट टू वेंडोर प्री इनकॉर्पोरेशनला किती? 4,000. तर इकडं किती? 2,000. ठीक आहे, या पद्धतीनं. त्यानंतर रिझर्व फॉर बॅड डेब्ट्स. रिझर्व फॉर बॅड डेब्ट्स कुठे जातं? RDD. रिझर्व फॉर बॅड डेब्ट्स डायरेक्ट पोस्टला जातं. किती? 500 रुपये. त्यानंतर काय आहे? प्रोव्हिजन फॉर टॅक्स. प्रोव्हिजन फॉर टॅक्स कुठे जातं? डायरेक्ट पोस्टलाच. डायरेक्ट पोस्टलाच किती आहे? 2,000 रुपये. हे 2,000 रुपये. त्यानंतर डिव्हिडंड पेड. डिव्हिडंड पेड देखील कुठे जातं? डायरेक्ट पोस्टलाच. डिव्हिडंड पेड डायरेक्ट पोस्टलाच 10,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर काय आहे का? काही नाही आहे. इकडं बाय ग्रॉस प्रॉफिट कोणत्या रेशोवर? सेल्स रेशोवर. सेल्स रेशो किती आहे? 1:4. मग ग्रॉस प्रॉफिट किती आला? 1,35,000 भागिले 5 करा, किती येतं? 27,000. हे 27,000 आणि इकडं 1,08,000 टोटल करा. मग या ठिकाणी 1,08,000 टॅली होईल पोस्टचा आणि इकडं प्रीचं किती? 27,000 टॅली होईल. तर इकडं 1,08,000च आणि इथं 27,000. चला, जो डिफरन्स निघतो त्याला काय म्हणतो आपण? नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट. आता नेट प्रॉफिट या ठिकाणी निघतं ते 11,880 रुपये आणि 66,120 रुपये. या पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं आहे व्यवस्थितरित्या आणि हे करायचं आहे. ठीक आहे. हे नवभारत कंपनी लिमिटेडचा अगोदर सेल्स रेशो काढा, टाईम रेशो काढा, त्यानंतर तुमचा जो काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं आपण खातं काढतोय ते खातं काढायचं. प्री इनकॉर्पोरेशन, पोस्ट इनकॉर्पोरेशन ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला माहिती आहेत. त्यानुसार ॲडजस्टमेंट वाचायच्या, ॲडजस्टमेंटनुसार ते पदं आलेले आहेत का बघायचं आणि त्यानुसार हे करायचं आहे. ठीक आहे. काही अडचणी असेल तर विचारू शकता. धन्यवाद.